श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. करावया पातकांचे निर्दळना, करू धर्माचे संरक्षण. आता करू अश्वमेध यज्ञ, राज्य रक्षण करावया. श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम, पानो महासायक चारुचापम, नमामि रामं रघुवंशनाथम्. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. महासंत साधू प्रतिष्ठानवासी, स्मरा एकनाथापदी मुक्तिरासी. जयाचे ग्रही कृष्णजी कार्य करिता, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. आवडी गाता रामायण श्रीराम सुखा व्यापन, वक्त्याची निरसे जन्म मरण, श्रोते संपूर्ण ब्रह्म होती. भगवान प्रभु रामचंद्रांना वंदन. संत श्रेष्ठ हनुमंतरायाच्या चरणी वंदन. ग्रंथकर्ते नाथराय गावबा काकांना वंदन आणि सर्व माझ्या प्राणप्रिय रामभक्तांच्या चरणी वंदन करून कथाभाग संपूर्ण महाराष्ट्र भावार्थ रामायण प्रेमी या समूहाच्या माध्यमामधून आपण यावर्षी सुरुवात केलेलं रामरायाची कथा, पहिला आवर्तन अगदी आता शेवटाकडे आलेला आहे, कळसाकडे आलेला आहे. आणि कळस म्हणलं की आता शेवट आहे. देवळाची कामा कळसू, का परम गंगेशी सिंधू प्रवेशू, सुवर्ण शुद्धिक सुसोळावा जैसा. तसा हा कळसाचं कलशकांड आणि त्यामध्येही 63वा अध्याय. या 63व्या अध्यायातील 20व्या वहीपर्यंत झालेली सेवा आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण श्रीहरी महाराज लावंड आणि त्यांचे पिताश्री यांच्या मुखातून आपण श्रवण केलेली आहे. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रजी यांनी युग परत्वे प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तप करण्याचा. आणि अनाधिकारी तप करू लागला म्हणलं की संकट निर्माण होतात. त्यानुसार एक अनाधिकारी दक्षिण दिशेला तप करत असताना त्याचा भगवंताने शोध घेतला. शोध घेऊन त्याची हत्या केली. कारण भगवान हत्याही करतात तेही धर्मासाठीच आहे. कारण दयेचा एक प्रकारच आहे तो. दया तिचे नाव, भूतांचे पाळन, अनेक निर्दळन कंटकाचे. जे समाजासाठी कंटक असतात, धर्मासाठी कंटक असतात, त्यांचा काटा काढणं, या न्यायानं भगवंताने त्या शूद्राचा काटा काढला. आणि भगवंत अगस्ती महाराजाच्या आश्रमाच्या ठिकाणी आले. तिथून अगस्ती महाराजासमेत राहिल्याच्या नंतर प्रभू पुष्पकामध्ये आरूढ होऊन आपल्या नगरीच्या ठिकाणी येतात. तिथं आल्याच्या नंतर आपल्या भावांना बोलावून घेतलं आणि भगवंत त्यांच्याशी बोलत असताना म्हणतायत, भरतजी आहेत, लक्ष्मणजी आहेत, आणि दोघांना बोलावून म्हणतात की आता आपलं एक कर्तव्य उरलेलं आहे. ते कर्तव्य म्हणजे ऋषींना आनंद द्यायचा आहे, ऋषीला संतोष प्राप्त झाला पाहिजे, यासाठी मला काही कर्तव्य करायचंय. आणि ते कर्तव्य म्हणजे अश्वमेध नावाचा यज्ञ करीन, असं
भगवंतानी आपलं मनोगती व्यक्त केल्याच्या नंतर भरतजी त्या ठिकाणी भगवंताच्या समोर विनीत वृत्तीने काय म्हणतायत ऐका. ऋषी जन सुख संतोष अर्थ मी अश्वमेध यज्ञ करीन येथ ऐशे श्रीरामाचे मनोगत जाणोनी भरत बोलता झाला. हो, सर्व ऋषींचं, साधू संतांचं, वैष्णवांचं मनोगत त्यांना सुख प्राप्त व्हावं आणि या सुखाच्या प्राप्त्यार्थ मी अश्वमेध नावाचा यज्ञ करील, हे भगवंताच्या मनातली मनोमन असणारी इच्छा आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी ज्यावेळेस भगवंताने बोललं त्याच वेळेला भरतजी भगवंताच्या या शब्दाला दुजोरा कशा प्रकारे देतात, काय आपल्या मुखामधून वचन बाहेर टाकतायत, ऐकूयात. भरत म्हणे श्रीरामाशी पूर्वी कोणे केले यज्ञाशी ते मज प्रती सांगिजे विस्तारेशी फलश्रुतीशी रघुवीरा. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांनी आपलं मनोगत सांगितल्याच्या नंतर भरतांचा प्रतिप्रश्न आहे. भरतजी म्हणतात, दादा हे महावीर महाबाहो, माझा तुम्हाला प्रश्न आहे. अश्वमेध तुम्ही यज्ञ करण्यासाठी सज्ज झालायत, पण या अगोदर कुणी अश्वमेध यज्ञ केला होता का, आणि त्याची माहिती मला विस्तारानं पाहिजे. आणि ही विस्तारानं झालेली तो यज्ञ केल्याच्या नंतर त्यापासून त्याची फलप्राप्ती काय झाली याचं सुद्धा मला सविस्तर विवेचन पाहिजे, असं भगवंताच्या समोर अनुज असणारा भरत बोलले. ऐकोनी कनिष्ठ बंधूचे वचन बोलता झाला श्री रघुनंदन. पूर्वी मित्रे राजसूय यज्ञ करुणा वरुण लोक पावला. भरतजीचा प्रश्न आहे प्रभूंना. प्रभू म्हणतात, भरता अरे एक काय, अनेकांनी त्या ठिकाणी यज्ञ केलेत, पण तुझ्या माहिती करता मी काही संक्षिप्त नावं सांगतो. आपल्या लहान्या बंधूच्या समाधानासाठी भगवान म्हणतात, पूर्वी जगाचं अंधे फेडणारा हा सूर्य, जगाचे अंधे फेडितू श्रियेची रावळे उघडितू निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे, हा सूर्यनारायण सगळ्यांना जागवणारा हा सूर्यनारायणानं सुद्धा राजसूय नावाचा यज्ञ केला होता. आणि राजसूय यज्ञ केल्याच्या नंतर त्याची प्राप्ती काय झाली, तर सूर्य भगवंताला या आदित्याला वरुण लोकाचं स्थान प्राप्त झालं. या अनेक लोकापैकी वरुण लोक जो आहे त्या वरुण लोकामधलं स्थान प्राप्त झालं, तिथं त्याची वस्ती झाली. हे एक उदाहरण परमात्म्याने आपल्या लहान्या भावाला सांगितलं. चंद्रे करोनी राजसूय यज्ञ त्रिलोकीचे उत्तम स्थान ते पावला शाश्वत स्थान या लागी की धर्म पालन करावे. भरता, चंद्रानं सुद्धा राजसूय नावाचा यज्ञ केला. राजसूय यज्ञ करण्याच्या पाठीमागे यज्ञ तर अनेक प्रकारचे आहे. यज्ञाचे मुख्यतः 3 भाग पडले जातात. एक प्रकार आहे नित्य यज्ञ, दुसरा नैमित्तिक यज्ञ आणि तिसरा काम्य यज्ञ. त्यामध्ये वेगवेगळी नावं आहेत त्याचे. नित्य यज्ञ दररोज स्नान करणे, संध्या करणे, अग्निहोत्र करणं, हा नित्याचा प्रकार झाला. वारकरी म्हणून जर आपण नित्य यज्ञ करत असू तर आपला सकाळचा काकडा आहे, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन आहे, रामायण ग्रंथाची पूजा आहे, रामायणाचं वाचन श्रवण आहे, हा आपल्यासाठी यज्ञच आहे. मग नित्य यज्ञ आहे. ब्राह्मण संसारिकासाठी, गृहस्थाश्रमासाठी पंचयज्ञ सांगितला. वेदांचं पूजन आहे, अग्निहोत्र करणं आहे, आलेल्या अतिथीचं पूजन आहे, संध्या आहे. अशा प्रकारे पंचयज्ञ सुद्धा करायचं आहे. त्यानंतर नैमित्तिक यज्ञ, काही निमित्ताच्या कारणाने केले जाणारे यज्ञ आहेत.
आणि काम्य यज्ञ, एखादी इच्छा मनाच्या ठिकाणी धरून आपण तो काम्य यज्ञ करत असतो. राजा दशरथाने जो यज्ञ केला होता, देवांगना हाती आणविलास संगी, कशासाठी श्रंग ऋषीला आणलं की पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे, मला या यज्ञाच्या फलामधून प्राप्ती झाली पाहिजे, मला पुत्र प्राप्त व्हावेत, यासाठी केलेला काम्य यज्ञ हा पुत्र कामेष्टी यज्ञ आहे. तसं भगवान परमात्मा सांगू लागले की सूर्यदेवाने केला, वरुणलोकाची प्राप्ती झाली, चंद्राने सुद्धा राजसूय यज्ञ केला आणि हा राजसूय यज्ञ केल्याच्या नंतर चंद्राला काय प्राप्ती झाली, त्याची पावला त्रैलोक्यचे स्थान, त्रैलोक्यामध्ये उत्तम असणारी जागा त्या चंद्रदेवाला प्राप्त झाली. आणि म्हणून आपण सुद्धा हा राजसूय यज्ञ केला पाहिजे. राजसूय यज्ञाचा विषयच असा आहे की राज्याचा विस्तार करण्यासाठी आपली सेना घेऊन पृथ्वीवर सगळीकडे दिग्विजय करण्यासाठी फिरणं हा राजसूय यज्ञाचा विषय आहे. हा राजसूय यज्ञ पांडवांनी सुद्धा केला, नंतर केला प्रभू रामचंद्राच्या. आणि त्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णांना दिला, त्यावेळेला शिशुपालाने भगवंताचा अपमान केला. राजसूय यागाचे सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी, 100 शिवा देणारा तो शिशुपाल. पण अशा शिशुपालाला सुद्धा ऐशी अपराधी या शिशुपाळा, आपण पै ठाव दिदला जी गोपाळा, उत्तान चरणाची आबाळा, काय दुर्वपदी चाड, असा उदार असणारा परमात्मा आपल्या बंधूला सांगतोय. इंद्र चंद्राने तो राजसूय यज्ञ केला. ही 2 उदाहरणे भगवंताने भरताला सांगितली. ऐकोनी श्रीरामाचे वचन, भरते उपकर्म करुण, बोलता झाला स्वय आपण, निज लक्षण धर्माचे. हा प्रश्न होता अगोदरच्या वहीमध्ये शेवट, की आपल्याला धर्म पालन करायचं आहे भरता. आपण धर्माच्या पालनासाठी आलेलो आहोत. कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्म रक्षावया अवतार घेशी, आमचा अवतारच धर्माचं रक्षण करण्यासाठी आहे. म्हणून आम्ही आलोयत ना, धर्माचं पालन करण्यासाठी आलेलो आहेत, असं भरताला ज्या वेळेला भगवंत बोलतायत, त्यावेळेला भगवंताचं ते वचन ऐकलं, मधुर गिरवा ऐकली आणि भरत मात्र आता बोलायला लागले. हसले थोडे भरतजी आणि हसल्याच्या नंतर म्हणतायत, भगवान धर्माचं नेमकं लक्षण ते काय, धर्म म्हणजे काय असतो ते तुम्ही आम्हाला सांगा. हा प्रश्न भरतजीचा भगवंताला आहे. भरत बोली श्रीरामासी, तू त्रैलोक्याचा ईश होशी, स्वधर्म प्रतिपाळ करावयाशी, तुझहुनी आन पय नाही. आणि भगवंताचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर भरतजी म्हणतायत, दादा जगामध्ये आम्ही धर्म तो काय जाणत नाही, पण आम्हाला माहित आहे आमच्या दादाचं पाऊल म्हणजे धर्म आहे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविते, एर तेची ते अनुष्ठिती सामान्य सकळ. आम्हा सामान्य लोकांसाठी धर्म काय असतो, मोठ्या लोकांनी टाकलेलं पाऊल, ते मोठ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं जीवन जगणं, हाच हा धर्म आहे. आणि हा धर्म तुमच्याकडे पाहून आम्ही त्या ठिकाणी पालन करतोय दादा. कारण तुम्ही कोण आहात, धर्माची ती मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, असं तुम्ही धर्माचं रूप आहेत दादा. म्हणून मला मनाच्या ठिकाणी प्रश्न पडलाय की तुम्ही धर्म 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 म्हणताय, अहो तुम्ही या जगतामधले ईश्वर आहात, जगाचे पालन करते आहात, रचयिते आहात, मग धर्म पालन करणं हे जे म्हणतायत तुम्ही नेमकं काय, असा प्रश्न भरताना पडला. ब्रह्मा तुझे पोटीचे बाळ, इंद्रादी किंकरे प्रबळ,
तुझी आज्ञा वंदी काळ तू दीनदयाळ श्रीरामा. भगवान तुम्ही कोण आहात? तुमच्या पोटीचं बाळ म्हणजे ब्रह्मदेव आहे. कारण भगवान तुमचं प्रत्येक पाऊल हे नवलावाचं असतं. पण अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. देवा तुमचं नवल काय हेच कळत नाही आम्हाला. ब्रह्मदेव, ह्या ब्रह्मदेवाला तुमचा अंत पाहायचा होता. तुम्ही किती आहेत, सर्वज्ञ आहात. त्या सर्वज्ञतेचा अभ्यास करायचा होता. म्हणून त्या ब्रह्मदेवाने तुमचा अंत काढण्यासाठी बेंबीच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी बुडी मारली. आणि त्याचं वर्णन करत असताना नात्राय म्हणतात, सहस्राब्द बुडता ब्रह्मयाशी ठाव न निघेत तयासी. ब्रह्मदेवाला सुद्धा ठाव निघला नाही. आणि शेवटी मग नाभी कमलामधून त्या ब्रह्मदेवाचा जन्म झाला. म्हणून ब्रह्मा तुझे पोटीचे बाळ, इंद्रादी किंकरे प्रबळ. इंद्राधिक देव असतील, ते इंद्राधिक देव म्हणजे तुमच्यासाठी कोण आहेत? एक सेवक आहेत, किंकर आहेत, दास आहेत. आणि काळाच्या बाबतीत, काळ हा जगाच्यासाठी, काळाचा नियम असा आहे, जगा काळ खाय, जगाला काळ खात असतो. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हा सर्वांना ग्रासणारा काळ. आणि हा काळ प्रत्येकाचं मोजमाप करत असतो आयुष्याचं. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तो का व्यवहारे संसाराचा. नेईल ओढून ठाऊकी नसता, न राहे दुष्यता हरवीन. असा काळ जो असणारा तो काळ. पण काळ सुद्धा तुमच्या बंदीखान्यामध्ये आहेत. कारण ज्ञानोबराय सांगतात ना, मियाची नियमेला चालता काळू ग्राशी तसे भूता, हे म्हणणी आगते पंडू सुद्धा सकळे जयांची. काळ सुद्धा तुमच्या बंदीत आहे. आणि भगवान तुम्ही कोण आहात? तर तू दीनदयाळ श्रीरामा. तुम्ही दिनाचे दयाळ आहात, भक्तजन वत्सल आहात. दिनावर तुमची दया आहे. शक्ती प्रसंगामध्ये सुद्धा ओव येते, श्रीराम दीन दयाळ, श्रीराम स्वे स्नेहाळ, श्रीराम पाकलोळ प्रणत राम. श्रीराम हा दिनाचा दयाळू आहे. म्हणून दादा, धर्म पालन करायचं असं म्हणतायत, हे मला काही उमगलं नाही, असा बऱ्याचजीचा प्रश्न होता. करीतोषी अश्वमेध यज्ञ, यदर्थी अशक्य नाही जाणा. परिविचारी जे कार्य कारण, जीवा पीडन होय बहु. दादा, आपल्याला एखादं कार्य करायचं म्हणजे इथं अशक्य काही आहे का? काहीच नाही. कारण सगळीकडे सत्ता तुमची आहे. जगामधले श्रीमंतीचं वर्णन ज्यांच्या केलेलं आहे, त्या श्रीमंतापैकी एक असणारा राजा रावण. राजा रावणाच्या श्रीमंतीचं ज्यावेळेला वर्णन करतात, त्यावेळेस तुकोबारायासारख्या महात्म्याने वर्णन करत असताना सांगितलं, लंके माझी घरी किती ते ऐका, सांगत तसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची देते, 7 लक्ष तेथे विटबंदी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. म्हणजे त्या लंका नगरीमध्ये एवढी संपत्ती आहे. किती संपत्ती आहे? तर एकीकडे सांगतात 8 कोटी 12 लक्ष ते घर आहे. आता 2026 मध्ये जनगणना चालू आहे, माणसं मोजल्या जाणार आहेत आणि घर सुद्धा मोजल्या जाणार आहेत. तर तुकोबारायांनी केलेली जनगणना त्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये लंकेतला सगळा डाटाच तुकोबारायांनी सांगितला. दुसऱ्या अभंगात तुकोबाराय म्हणतात, पाषाण परिस भूमीच्या आंबुनंद, वंशाचा संबंध ब्रह्म याचा. तिथले दगड सुद्धा परिस होत आहे. आणि भूमी ही शुद्ध 24 कॅरेट सोन्याची होती. एवढी संपत्ती आहे. त्याचं मोजमाप तुकोबारायांनी काढलं. जी मोजता येते ती रावणाची संपत्ती आहे, पण जी मोजताच येत नाही ती संपत्ती माझ्या भगवंताची संपत्ती आहे. ज्ञानोबरायांना म्हणावं लागलं, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा.
वेदांना, शास्त्रांना, पुराणांना सुद्धा ज्याच्या संपत्तीचं मोजमाप करता आलं नाही ते म्हणजे भगवंत आहेत. म्हणून अश्वमेध यज्ञ करण्यासाठी आपल्याला अडचण काहीच नाही, म्हणजे अशक्य ही गोष्ट नाही. भरतजी म्हणतायत, पण मला एक वाटतंय की जीवा पीडन होय बहुत, आणि संत ते असतात की अंतरंगाच्या ठिकाणी कळवळा असतो. हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव त्याला म्हणायचं ज्यांच्या हृदयामध्ये प्रत्येक जीवाविषयी कळवळा असतो. म्हणून भरतजी म्हणतायत अश्वमेध करायला हरकतच नाही दादा, पण हा अश्वमेध यज्ञ करत असताना काही कार्यकारण नसताना करावंच का? पण असं जर असेल तर हे होत असताना लोकांना त्रास होईल, सैन्य मरल, यासाठी मला धर्म म्हणजे काय तो सांगा, असा प्रश्न आहे. पृथ्वी तळीचेंद्र पवर, तयाशी संग्राम करिता घोर, जीव मात्राची हिंसा अपार, यज्ञ करिता होईल. अश्वमेध यज्ञ करायचा आहे, आणि हा अश्वमेध यज्ञ करत असताना यज्ञ म्हणलं की कोणतं रणांगण आलंच, आणि अश्वमेध यज्ञ करत असताना रणांगणावर गेल्याच्या नंतर कोणतंही रणक्षेत्र हे रक्ताशिवाय प्रसन्न होत नाही. पुन्हा एखाद्याच्या गळामध्ये फुलाची विजयमाला जर एखाद्याला घालून घ्यायची असेल तर त्याच्याच बाजूला, उलट बाजूला किंवा त्याच्या सैन्यामध्ये रक्त सांडावं लागतं, तेव्हा कुठे रणक्षेत्र आपल्यावर प्रसन्न होतं. म्हणून तर नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणले, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वतंत्र देतो. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा, हे त्यांचं वाक्य आहे. म्हणून रण हे प्रसन्न होण्यासाठी रक्त सांडावंच लागतं. म्हणून दादा, संग्राम करिता घोर, जीवमात्राची हिंसा अपार. अनेक लोक रणभूमीच्या ठिकाणी मारल्या जातील, हिंसा होईल, हत्या घडेल, आणि मग यज्ञ करून जर हत्याच घडत असेल तर हे कशा करता करायचं, असं वचन एका संतांचं भगवंतांनी ऐकलं. अमृतोपम भरताचे वचन, ऐकोनिया धरणी जार म्हण, हसोनी बोलता झाला आपण, स्वधर्म पाळन उत्तम जे. कारण धर्म 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 आपण कितीही स्वतः मी धर्मी आहे, मी धर्माचं पालन करतोय असं जरी म्हणलं तरी धर्म फक्त देवच जाणू शकतो. धर्माची ती मूर्ती, म्हणून धर्माची प्रत्यक्ष मूर्ती असणारा भगवान परमात्मा भरताचे वचन ऐकले. कसे होते? कारण साधू संतांचे वचन दोन प्रकारचे आहेत. एक प्रकारचं वचन तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे. एक काही वेळेला तीक्ष्ण बोलतात, काही वेळेलाच तीक्ष्ण बोलतात, पण सदैव मात्र त्यांचं कसं असतं, ऐशी वाणी बोली मन का आपा खोल, औरन को शीतल करे आप ही शीतल होय कबीरा, आप ही शीतल होय. मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणे, असं संतांची अमृतमयी वाणी असते. ते अमृतोपम भरताचे वचन ऐकले, आणि धरणीचेचा रमण सीता मातेचा प्राणप्रिय असणारा भगवंत हसले, आणि हसल्याच्या नंतर स्वधर्मचं पालन जे आहे उत्तम पद्धतीचं, ते कसं असतं हे भरताला बोलतायत. भला भला राया भरता, तुझहुनी आनन देखे ज्ञाता, अश्वमेष करणे सर्वथा माझ्या चित्ता गमतसे. भरता तू श्रेष्ठ आहेस. किती शब्द प्रयोग भगवंताचा आहे. नातराय, गावबा काका हे शब्द रचना करत असताना म्हणतात, भला भला राया भरता. भगवंताच्या मुखातला शब्द आहे. अरे हे राज्य फक्त प्रभू रामचंद्राचं नाही. जरी जगाला वाटत असेल राम राज्य आहे, सहज सिंहासनी राजा रघुवीर हे जरी असलं तरी एकटं माझं रामाचं राज्य नाही.
भरता तू सुद्धा राजा आहेस, म्हणून भला भला राया भरता तू सुद्धा राजा आहेस, तुझं होणी आन न देखे ज्ञाता. तुझ्या शिवाय मला दुसरा ज्ञानी माणूसच दिसत नाही. आणि म्हणून तरीही अश्वमेध करणं हे माझ्या चित्तानं ठरवलेलं आहे. चित्तामध्ये मी मानलंय आता अश्वमेध केल्याशिवाय समाधान मला लाभणार नाही. म्हणून अश्वमेध यज्ञ करायचा आहे भरता, निश्चित राहा. चला. दंडकारण्ये लंका भवनी, अगणित राक्षस पडिले रणी. तया पापाची करावया खंडनी, अश्वमेध यज्ञी परवर्तावे. आता खरं जर पाहिलं भगवंताचं, तर भगवंत म्हणतायत की माझ्याकडून पाप घडलंय. आता त्याच्याकडून जर पाप घडलं असतं तर त्याचं नाव घेतल्याच्या नंतर पाप जळालंच नसतं की, आहे की नाही. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र, त्याच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. अगा नामची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे. गुण एक एक काय तयाचे विवरण. त्याचे गुण, त्याचं नाम, त्याच्या नामामध्येच खरा तर यज्ञ आहे. नाम जप यज्ञ परम, बाधून शके स्नानादी क्रम. त्या भगवंताचं नामच जर यज्ञ असेल, तोच भगवान परमात्मा म्हणतोय की माझ्याकडून खूप मोठं पाप घडलेलं आहे. कोणतं? दंडकारण्याच्या ठिकाणी मी अनेक राक्षसांना यमसदनाला पाठवलं. यमसदनाला नाही, स्वर्गात पाठवलं, पण त्यांचे जीव घेतले. अगणित राक्षस पडले रणी. दंडकारण्य आणि सुवेळाच अर्थात लंका भुवनाच्या ठिकाणी अनेक राक्षसांची हत्या माझ्याकडून घडलेली आहे. आणि त्यामुळे त्या पापामधून मला मुक्त होण्यासाठी मला अश्वमेध करायचा आहे, असा आपला भाव मनाचा भरताच्या समोर व्यक्त केला. पूर्वी देवेंद्र व्रतासुर मारिला, ब्रह्महत्येचा दाग बैसला. अश्वमेध यज्ञ करिता झाला, पवित्र इंद्र तिही लोकी. भरता, हे मीच हा अश्वमेध याग करतोय असं नाही, तर पूर्वीची तुला कथा सांगतो. पूर्वी देवाचा राजा इंद्र, या इंद्राने वृत्रासुर नावाचा जो दैत्य आहे तो त्याच्याकडून मारला गेला. मारल्या गेल्याच्या नंतर त्या इंद्रदेवाच्या पाठीमागे एक पातक लागलं. ते पातक होतं ब्रह्महत्येचं. ब्रह्महत्येचा डाग इंद्रदेवाच्या पाठी लागल्याच्या नंतर मग या पातकामधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी इंद्रदेवाने अश्वमेध नावाचा यज्ञ केला. आणि तो पवित्र यज्ञ केल्यामुळे इंद्रदेवातला त्या पापामधून मुक्त होता आलं. म्हणून मलाही अश्वमेध यज्ञ करायचा आहे, असं आपल्या बांधवासोबत भगवंत बोलू लागले. श्रीराम भरताचे वचन, कोणिया लक्ष्मण. बोलता झाला सुख संपन्ना, व्रताख्यान सविस्तर. ह्या दोघा बांधवाचं, अग्रज अनुजांचं वचन, एकमेकामध्ये होणारा संवाद ऐकला. आणि ऐकणारा तिसरा बांधव आहे लक्ष्मण जी आहेत. लक्ष्मणजीला आनंद झाला आणि वृत्रासुराचं जे आख्यान आहे सविस्तररित्या या दोघांच्या समोर आपल्या मुखामधून शेषजी, शेषावतार लक्ष्मण यांच्या समोर सांगतायत. आणि ते कसं सविस्तर आख्यान घडलेलं आहे ते एका महात्म्याच्या, संतांच्या मुखामधून आपल्याला ऐकायला भेटतंय. लक्ष्मण म्हणे बंधुशी, पूर्वीला इतिहास तुम्हा पाशी. सांगत शे विस्तारेशी, निज धर्माशी रक्षण, संरक्षण, दोघेही त्या ठिकाणी बंधू समवेत. लक्ष्मणजी बोलायला लागलेला आहे, दादा भरतजी, तुमच्या समोर त्या वृत्रासुराचा जो
इतिहास आहे, समग्र इतिहास आतापासून इथेपर्यंत तो सर्व सांगतो. आणि वत्रासुर का मारला, कसं त्या ठिकाणी पातक इंद्राला लागलं, कशी कोणाची मदत घेतली, ही संपूर्ण तुम्हाला माहिती सांगतो असं लक्ष्मणजी बोलले. वत्रासुर यातीचा ब्राह्मण 300 योजने शरीर उंच जाण आडवे 100 योजन प्रमाण लंबायमान दीर्घ जे. लक्ष्मणजी वत्रासुराची कथा सांगत असताना म्हणायला लागलेले आहेत, दादा भरतजीला सांगतात, आता देवाला सांगायची गरजच नाही, तो भगवान परमात्मा न सांगता कळो येती अंतर, सगळंच त्याला माहित नाही, तो सर्वज्ञ आहे. पण भरतजीसाठी सांगतात, सभेमधल्या लोकांसाठी सांगतायत, काय म्हणतायत, वृत्रासुर नावाचा जो दैत्य होता, पूर्वाश्रमीचा तो कोण ब्राह्मण, आणि हा ब्राह्मण अतिशय स्वधर्मी, स्वधर्मानुष्ठान करणारा, त्याच्या शरीराचा विस्तार सांगताना म्हणतायत 300 योजने शरीर उंच जाण, 300 योजन उंच शरीर आहे आणि आडवं 100 योजन, अशा प्रकारचा त्याचा विस्तार, अतिशय अवाढव्य असणारा तो द्विज, आणि अशी शरीरयष्टी प्राप्त झालेला तो एक धर्मानं राज्य करत होता. ऐसा वृत्रासुर दीर्घ शरीरी परी स्वधर्मे प्रजा पालन करी अधर्म नाही राज्या भितरी दिना कैवारी कृपाळू. हा वृत्रासुर शरीर संपदा प्राप्त झालेली आहे, अंगामध्ये सामर्थ्य आहे, बल आहे, पण बलाच्या जीवावर कधीच त्यानं असं वर्तन केलं नाही. आपल्याकडे एक प्रसिद्ध म्हण आहे, बळी तो कानपिळी. ज्याच्या अंगात ताकद आहे तो निर्बळ व्यक्तींना त्रास देत असतो, पण असं कधी त्यांनी केलं नाही. त्यानं स्वधर्मानं आपल्या प्रजेचं पालन केलेलं आहे, प्रजाचं रक्षण केलं. त्याच्या राज्यामध्ये या वृत्रासुराच्या अधर्म नावाची गोष्ट नव्हती. प्रत्येक जण योग्य मार्गाने चालत होता, सत्य बोलत होता. योग्य काय खावं, काय ल्यावं, काय करावं, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्या लोकांना होतं. आणि एखादा जर गरीब असेल, दीन असेल, तर त्या दिनावर कृपा करायचा, आणि समर्थाच्या मनामध्ये आल्याच्या नंतर त्या एखाद्या गरीबाला सुद्धा तो समर्थ बनवू शकतो. म्हणून कुणीही दुःखी दैन्य त्या राज्यामध्ये नव्हतं, सगळे सुखात होते. यथा काळी वर्ष प्रजन्य पृथ्वी धन धान्य परिपूर्ण उदक सरोवरी निर्मळ जाण न टेकदा कल्पांती. बरं, त्याच राज्य धर्माचं असल्यामुळे जोपर्यंत धर्म आहे तोपर्यंत अधर्माचा शिरकाव होत नसतो. एका वेळेला दोन्ही गोष्टी घडतच नसतात, म्हणून धर्म आहे, अधर्म नव्हताच. आणि धर्म ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सर्व गोष्टीची अनुकूलता आहे. यथा योग्य वर्ष पर्जन्य, पाऊस योग्य वेळेला पडत होता आणि पडल्याच्या नंतर नुकसान करत नव्हता. अतिवृष्टी, अनावृष्टी अशा प्रकारचा भाग त्याच्या राज्यामध्ये नव्हता. आणि ही जी पृथ्वी माता आहे त्याच्या संपूर्ण राज्यामध्ये उत्तम असं त्या ठिकाणी धनधान्य देत होती. जशी प्रभू रामचंद्राच्या राज्याची स्थिती वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, झाले राम राज्य काय उन्हे आम्हाशी, धरणी धरी पीक गायी वळल्या मसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ होई, दळिता कांडिता जीविता गे बाई. तशी त्याच्या राज्यामध्ये सुद्धा धनधान्य, प्रजन्य, सुख सौख्य सर्व गोष्टी अनुकूल होत्या. आणि यथा सांग राज्य त्याचं चालू होतं. प्रत्येक नदीला पाणी होतं, उदक सरोवर तुडुंब पाण्यानं भरलेले होते, म्हणजे पाण्याची टंचाई नाही, धान्याची टंचाई नाही, आर्थिक चणचण सुद्धा नव्हती. असं त्याचं राज्य चालू होतं. राज्य करिता व्रतासुराशी कोणी एके काळी अनुताप त्याशी
उपजोनी आणि जर राज्याशी पुत्र अधिकारी पै केला. पुढं काय झालं म्हणतायत कौबा काका की वृत्रासुर हा संसारामध्ये खूप या राज्याच्या ओढाताणीमध्ये थकल्याच्या नंतर वय वाढलं आणि वय वाढल्याच्या नंतर माणसानं शहाणं झालं पाहिजे की किती दिवस ओढत संसाराचा गाडा राज्याचा गाडा हाकत बसायचा नाही. लागलीच त्याचे दोर आपल्या मुलांच्या स्वाधीन केले पाहिजेत आणि आपण निवांत नामचिंतनामध्ये त्या ठिकाणी उरले ते हरी तुम्हा समर्पण अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. पण अनुताप त्या वृत्रासुराच्या ठिकाणी मनामध्ये निर्माण झाला आणि त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाच्या हातामध्ये त्यानं आपल्या राज्याची सूत्र सर्व दिली, पुत्राला राज्यधर बनवलं आणि पुढं आपण त्या राज्याचा त्याग करून निघाला. तया पुत्राचे नाम मधुरेश्वर, अत्यंत तपी सज्ञान धर्मिष्ठ चतुर. राज्य स्थापन तो निज कुमार, आपण तपा निघाला. आणि हा वृत्रासुर जे आहे त्याच्या मुलाचं नामाभिधान सांगत असताना म्हणतायत मधुरेश्वर नावाचा तो मुलगा, तोही पित्याप्रमाणे तप करणारा होता. ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञान गरिमाही त्याच्याकडे होती. धर्माचं आचरण करणारा आहे आणि वेडा गावळा नसून चतुर शहाणा अशा प्रकारचा तो आहे. आणि मग अशा योग्य असणाऱ्या सुपुत्राच्या स्वाधीन आपलं राज्य केलं आणि यानं विचार केला की आता आपण तिसऱ्या आश्रमाला लागलेलो आहोत. संन्यास आश्रम, ग्रहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रमामध्ये माणूस गेला की वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, संयोग असून वियोगी जीवन त्या ठिकाणी जगायचं ही वानप्रस्थ आश्रमाची भूमिका असते. पण हा ज्या वेळेला आपल्या राज्याला लाथाळून निघतो, याचं निघणं वेगळं आणि संतांचं निघणं वेगळं आहे. संत ज्या वेळेला वानप्रस्थाश्रमामध्ये जातात त्यावेळेस त्यांची अवस्था असते लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. संतांचं जाण आहे. पण हा राज्यधर होता. जात असताना तपाच्या ठिकाणी निघाला, तप करण्यासाठी निघाला. पण तपाच्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती की आपण तप करायला जातोय, कारण तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. तपाशिवाय दैवत नाही, काहीच प्राप्त होणार नाही, काहीतरी द्यावं लागतं. तसं तप करण्याच्या उद्देशानं हा वनाच्या ठिकाणी गेलेला आहे. उत्तम तप करुणा जितीन मी देव सदन, ऐसे कल्पनिया वना प्रायना करिता झाला वृत्रासूर. यानं विचार केला की मी आता तप करील आणि तप केल्याच्या नंतर काय करायचंय मला, तर माझ्या डोळ्यासमोर आहे ती खुर्ची आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही तर सर्वोच्च स्थान मला प्राप्त करून घ्यायचंय. हा जो शचीनाथ आहे इंद्रदेव, इंद्रदेव त्या अमरावतीच्या गादीवर बसलेला आहे, देवाचा राजा बनलेला आहे. किती दिवस त्याला एकट्याला गादीवर बसू द्यायचं नाही. आता मी ती गादी प्राप्त करून घेईल असा मनाच्या ठिकाणी तपाच्या पाठीमागचा हेतू होता. आणि हा हेतू मनात धरून वनाच्या ठिकाणी गेला आणि दुर्धर असं तप करू लागलेला आहे. वनी करोणी उग्र तपाशी, हा भूत इंद्र अमर गणेशी. चिंतातुर होणी मानसी, काय करिता पै झाला. वनी गेल्याच्या नंतर अतिशय उग्र प्रकारचं तप यानं चालू केलं. अहो, तप करत असताना किती कठोर तप करावं. शरीर त्या ठिकाणी अस्थिपंजर बनलं, जागोजाग अंगावर असणारे मांसाचे गोळे होते राजा असताना. पण फक्त हाडच दिसू लागली, मांस आटून गेलेलं आहे, रक्त सुकून गेलेलं आहे. एवढं तप पाहिलं, उग्र तप. आणि हे उग्र तप पाहिल्याच्या नंतर हा भूत इंद्र अमर गणेशी, अमरावतीच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व निर्जरासोबत इंद्र देवाच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली. का
चिंता, तर आता आपल्या या इंद्रपदाच्या खुर्चीला त्या ठिकाणी धोका आहे असं मनाच्या ठिकाणी विचार आला. आणि चिंता ज्या वेळेला निर्माण होते, चिंता संचरल्या शरीरी, सुख नेदी तिळभरी येता चिंतेची लहरी, सुरासुरी कापिजे. मग देव असला काय न असुर असला काय, प्रत्येकांना चळकाप उठवणारी ती चिंता आहे. चिंता असमख्यता बिंदू मात्र विशेषता, ही चिंता अतिशय घातक असणारी इंद्रदेवाला लागली आणि या वृत्रासुरासाठी तो विचार करू लागलेला आहे. सकळ सुरासहित इंद्र आला विष्णू जेथ, दयाशी करोनी दंडवत, हात जोडोनी उभा ठेला. पुढं काय झालं, सर्व देव सोबत घेतले, हे अमरगण सोबत घेतली आणि भगवान विष्णू देवाकडे आले. नम्र भावानं हात जोडले आणि भगवंताला, त्या भगवंताची प्रार्थना करत असताना सांगितलं, भगवंता तुम्ही कोण आहात? आमच्यासारख्या लहान सहान देवावर आलेलं संकट निवारण करणारे तुम्ही आहात, ऐका ना. म्हणून सकळ देवाधी देवा, सर्व देवांच्या देवा भगवंता, तुम्ही आम्हाला या संकटामधून सोडवा. आणि म्हणून हात जोडलेले इंद्रदेव, सर्व अमरगण, आपली जी पाठीमागा आलेली संकटाची चाहूल आहे ती भगवान श्री विष्णूच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली. आता भगवंत काय सांगतात ऐका. इंद्र म्हणे विष्णूशी, कृपाळुवा वाक्ये पर्ययशी, वृत्रासुर दैत्ये वंशी, उग्र तप करीत असे. इंद्रदेव भगवंताच्या समोर म्हणू लागले, देवा तुम्ही कोण आहात? कृपाळू आजी केशवा, तुम्ही केशव आहात, पण तुमचं आवेदन, तुम्हाला विशेषण लावलेलं आहे कृपाळू आहात. तुम्ही कृपा दिनावर करतात आणि मी दिन म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे. हे भगवान, वृत्रासुर जो आहे हा दैत्य वंशामधला उग्र तप करायला लागला. खरा तो होता ब्राह्मण, पण तरीही दैत्य वंशामध्ये क्रतीनं त्या ठिकाणी दैत्य बनला आणि तप करायला लागलेला आहे. सर्व साधू संतांना, देवगणांना, सर्वांना त्रिलोक्यामध्ये त्रास देणार आहे, हाहाकार माजवणार आहे, म्हणून याचा बंदोबस्त करावा लागेल. तयाचे तपे करुणा, हा भूत अमार्गना, तेने वश केले भूमंडळीचे जन, स्वर्ग लोक घेऊ पाहे. बरं, इतका तप त्या ठिकाणी आचरला. तपानं त्या ठिकाणी सर्व देवांना त्याची दखल घ्यावी लागली. इथपर्यंत कठोर तप केलेला आहे. हा भूत अमरगण, त्या अमरांना कशाचीच आवश्यकता नाही, पण आपल्या सर्वांना त्या ठिकाणी हाकलून लावी, या अमरावतीच्या ठिकाणी राहू देणार नाही, इथलं आनंद आपल्याला उपभोगू देणार नाही. आपली अकालपट्टी वैली याच्या चिंतेमुळं हा भूत देवगण झालेले आहेत. नवे नवे भूमंडळाच्या ठिकाणी असणारे जी जनता आहे, सर्वसामान्य लोक असतील, साधू संत सज्जन असतील, सर्वांच्या पाठीमाग या तपाच्या मुळे हा त्रास इतरांना देत सुटलेला आहे. म्हणून भगवान तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही दीनदयाळ आहात. हे दीनदया घना भगवंता, आमची सुटका या वृत्रासुरापासून करा, अशी विनवणी इंद्रदेव अमरगणासह करू लागले. तप करोनी उत्कृष्ट, प्राणी जना होता ती कष्ट, मजही पडले भय संकट, निवारिता श्रेष्ठ आहेशी तू. हो, आणि म्हणून भगवान तप करोनी उत्कृष्ट याचं तप झाल्याच्या नंतर हा निश्चितच त्या ठिकाणी सगळ्यांना त्रासदायक ठरणार आहे, प्राण्यांना कष्ट देणार आहे. आणि मला सुद्धा भय निर्माण झालेला आहे. का? जोपर्यंत त्या ठिकाणी मनामध्ये आशा असते एखाद्या गोष्टीची,
तोपर्यंत दुःखच होत असतं माणसाला. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, जयाची ठाई पांडवा, अपेक्षा नाही रिगावा, सुखासी चढावा असणे जयाचे. जोपर्यंत निरपेक्ष माणूस होत नाही तोपर्यंत भीतीच आहे. म्हणून याला अपेक्षा आहे इंद्रपदाची, आणि तोही इंद्रपदासाठी तप करतोय. म्हणून मला भय त्या वृत्रासुराचं लागलं, आणि त्या भीतीपोटी मी त्या भयापासून सुटका करून घेण्यासाठी तुमच्याकडे आलोय, तुम्हाला विनवणी करतोय. संसार भव गजापासून सोडविता तू जनार्दन, आणि उच्चारिता नामस्मरण, पातक भग्न होतसे. भगवान संसार रूपी जो सागर आहे, या संसार सागरामधून सोडवणारा जगामध्ये दुसरा कोणी तुमच्याशिवाय नाही. कारण जर एकदा भक्तांनी त्याच्या पायावर मिठी घातली तर होतं काय, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुलिया. या समुद्रामधून तारून नेण्यासाठी भक्ताला आपल्या खांद्यावर वाहून नेतो. एवढे तुम्ही समर्थ तारून नेणारे तारक आहात आमच्यासाठी. कारण संसारामध्ये स्वतःच्या बाहुबलानं तर तरुण जाता येत नाही, आणि म्हणून हरिविन नाही कोणी सोडविता, पुत्र बंधुकांता संपत्तीचे. त्या देवाशिवाय दुसरं कोणी सोडू शकत नाही. एखादा म्हणेल पुत्र सोडू शकतो, बंधू सोडील, माझा पत्नी सोडील, कोणीच नाही सोडवीत. संकटामध्ये डाकलून देतात. ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला भूषणेही घेते काढून या, बांधून या देते यमाची याते. यमाच्या तावडीमध्ये सोडून देतात, अंगावरचे अलंकार काढून घेतात, आणि आपला कोणी विचार करत नाही. पण तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, देवाशिवाय दुसरा कोणी सोडवणारा नाही. म्हणून संसार भोगजापासून सोडविता तू जनार्दन, तुम्हीच सोडवणारे आहात. आणि भगवान तुमच्या नामाचं नुसतं उच्चारण केलं तरी सगळी पातक त्या ठिकाणी नष्ट पावतात. एवढं तुमचं नाम श्रेष्ठ आहे. तुझ्या भुरकुटेची निप्रभावे, उत्पत्ती स्थिती होय स्वभावे, त्रिलोक्य उदरी धरिले देवे, थोर उदर करुणी. हो भगवान, तुमची नजरच अशी आहे, काशवी नजर आहे. एखाद्या भक्तावर जर पडली तर त्याचा योग आणि क्षम वाहण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करतायत. पण तीच नजर जर एखाद्या वेळेला वक्र झाली, वाकडी थोडीशी पडली, तर जयाची विक्षेप भ्रुकुटी, रची ब्रह्मांडाच्या कोटी, ही त्या नजरेमधली ताकद आहे, तो नजरेमधला प्रभाव आहे. आणि त्या नजरेमुळेच उत्पत्ती स्थिती आणि प्रलय त्या ठिकाणी होतो. ही तुमच्या नजरेची ताकद आहे भगवान. बरं तुमचं अंतकरण किती विशाल आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी, त्रिलोक्य उदरी भरले धरिले देवे. तुम्ही त्रिलोक्यामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी सामावलेलं आहे. संतांचं उदर सुद्धा तसंच आहे. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. त्यांच्या पोटामध्ये इतकी जागा असते की कितीही कुणी अपराध करू द्या, त्या अपराध क्षमाच करतात. तसं भगवान त्रिलोक्य उदरी धरले देवे, थोर उदर करून. तुमचं उदर मोठं आहे, अंतकरण मोठं आहे. म्हणून त्या ठिकाणी विनवणी भगवंताची इंद्रदेव विष्णूंच्या समोर करू लागले. तू निर्गुण निराकार, निष्कर्म निरुपचार, अजवय अक्षर, स्रोतीशी पार न कळे तुझा. भगवान तुम्ही गुण त्या ठिकाणी, तुम्ही निर्गुण आहात, तुम्हाला गुण कुठलाच नाही असं म्हणतायत. पण साधू संतांनी गुण सांगितले भगवंताचे. जगामध्ये तुम्ही इतरत्र पहा, कोणाकडे काही सापडेल, कोणाकडे काही सापडेल, कोणाकडे काही सापडेल. कोठे काही एक आहे, एक नाही. सर्व गुण संपन्न एक भगवंतची जाण. सर्व गुणाने युक्त असणारा फक्त एकमेव भगवान परमात्मा आहे.
आणि ज्ञानोबा सांगतात की ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वस्ते जेत म्हणून तो भगवंतो. भगवान का म्हणायचं? 6 गुण त्याच्याजवळ आहेत. पण असं असताना सुद्धा तू निर्गुण. तुम्ही कसे आहात? निर्गुण आहात. तुम्हाला आकार नावाची गोष्टच नाही. खरंच आहे ना, भगवंताला आकार, भगवंताचा आकार कसा आहे? तो कुणाला त्या आकाराचा मेळ लागला नाही. ज्या वेळेला आमचे नरहरी सोनार भगवंताच्या कटीचं माप घ्यायला गेले होते डोळ्यावर पट्टी बांधून, त्यावेळेला चाचपून कंबर पाहिल्याच्या नंतर भगवान पांडुरंगाची मूर्ती दिसतच नव्हती. भगवंताचं शिवलिंग दिसत होतं. म्हणजे नेमका आकार कसा आहे भगवंताचा काहीच कळत नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरीशी भजे, असा तो भगवान परमात्मा निराकार सुद्धा आहे. निष्कर्म, कर्म करायची भगवंताला गरजच नाही, आहे का नाही? ज्या वेळेला कृष्ण अवतारामध्ये 16,108 पत्न्या करून सुद्धा तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, म्हणजे कर्म करून सुद्धा न करणारा निष्कर्म असणारा भगवान परमात्मा आहे. आणि भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचं साधन लागत नाही, वस्तू लागत नाही. एखाद्या उपचारानं भगवान परमात्मा कधी प्रसन्न होत नाही. बऱ्याच जणांचा भ्रम असतो की भगवंताला आम्ही सोन्याचे डोळे बसवले, सोन्याचा मुकुट बसवला, आम्ही उपचार एखादी गोष्ट भगवंताला भेट म्हणून दिली, भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतील. पण नाही, भगवंत तुमच्या कोणत्याच उपचाराला प्रसन्न होत नाही. तुकोबारायासारख्यांना प्रश्न पडावा की भगवान तुम्हाला काय द्यावं म्हणजे तुमची भक्ती केल्यासारखी होईल, तुमची पूजा केल्यासारखी होईल, का सयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके नाहू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे काय वेचे देवा. पाण्यानं तुम्हाला स्नान घालावं तर पाणीच तुमच्या अंगुष्ठापासून निर्माण झालेली गंगा आहे. आणि तुमचंच तुम्हाला देण्यामध्ये कोणता उपचार आहे? म्हणून निरुपचार. तुम्हाला उपचार देण्यामध्ये सुद्धा आम्ही कमीच पडतोय. जन्म घेण्याची आवश्यकता नाही. पण ज्या वेळेला भक्तावर संकट येतं त्यावेळेला मग धर्माच्या संरक्षणासाठी जन्मावं लागतं, आहे का नाही? म्हणून अजन्म असणारा भगवान परमात्मा अव्यय अविकारी, ज्याचा नाश नाही भगवंताचा, आणि अक्षर नाश न पावणारा असं ते परब्रह्म. आणि भगवंता तुमच्या श्रुतीला सुद्धा पार कळत नाही. इंद्रदेव भगवंताच्या समोर त्या ठिकाणी स्तुती करतायत. या भूतसृष्टीची चिंता तुझची आशे गा जगन्नाथा, आम्हा देवा तुची स्थापिता, उच्चदिता तुची पै. हरे राम हरे कृष्ण. या भूतसृष्टीची चिंता, या समग्र असणाऱ्या भूतांची चिंता तुम्हालाच त्या ठिकाणी आहे भगवान, आहे का नाही? फक्त आपण एकच केलं पाहिजे, त्याचं नाव घेतलं पाहिजे. नाव घेतलं की एरवी तरी माझी या भक्ता अनेक काय संसाराची चिंता. त्याचं नाव घेतलं भगवान परमात्म्याचं की आम्हाला संसाराची चिंताच राहत नाही. म्हणून चिंता करणारा तो आहे भगवान परमात्मा. म्हणून आम्ही एकच करावं, मैं करू हरि का चिंतन, ओ करे मेरी चिंता. भगवान परमात्मा आपली चिंता निश्चितच करणार आहे. म्हणून आपण सर्वांनी भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. चिंता सगळ्या जगाची वाहणारा तो भगवंत आहे. आणि म्हणून हे जगन्नाथ, जगाचे नाथ तुम्ही आहात. आम्हा देवांना सर्वांना गादी मिळवून देणारा, काम लावून देणारा तुम्हीच आहात. आणि पुन्हा तुम्हीच जर त्या पदावरून आमचं उच्छेदन करणारे असाल तर तुम्ही आमचे करते धरते आहात. म्हणून भगवान तुमच्या समोर आम्ही या वक्रासुराच्या संकटातून निरसन करा म्हणून विनंती करत आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. वत्रवधाची या कारणे त्वा साह्य भावे जनार्दने,
ऐशी करुणेची ऐकून वचने करुणाघने पाहिले. श्रीरामचंद्राय नमः. ज्या वेळेला इंद्रदेव सर्व अमरगणासह भगवंताची विनवणी करू लागले, त्यावेळेला करुणाघन असणारे भगवान परमात्मा त्यांनी ऐकले शब्द आणि करुणेचा सागर असणारा परमात्मा दया सिंधू अगदी प्रेमळ नजरेनं ज्यावेळेस देवताकडे पाहिलं, त्यावेळेस देवतांच्या मनामध्ये ती नजर पाहिल्याबरोबर नजरेतच माणसाचं काय आहे, काय भाव हे कळून जात असतो. ती करुणा नजर पाहिली, दृष्टी पाहिली, आनंद देवतांना झाला. सकळ देवास वर्तमान इंद्राप्रती श्री नारायण बोलता झाला मधुर वचन सावधान अवधारा. आणि मग सर्व देवांच्या समोर असणारे भगवान परमात्मा जगन्नायक त्या ठिकाणी उभा टाकलेले. पण इंद्राच्या मनाचं समाधान व्हावं याकरता भगवंताने आपल्या मधुरोत्तरानं बोलायला सुरुवात केली. ते काय बोलतायत, कसं कसं अमृत भगवंताच्या मुखामधून बाहेर पडतंय ते तुम्ही सावधानतेनं ऐका, लक्ष विचलित होऊ दे नका, अशी विनंती गावबा काका करतात. विष्णू म्हणे देवासी माझा भक्त वत्रासुर निश्चयसी माझे हस्ते मृत्यू नाही जाण त्यासी परी उपायासी सांगेन. विष्णू भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलू लागले, देवगण हो, तुम्ही माझ्याकडे करुणा भाकलेली आहे, पण निश्चयानं सांगायचं जर झालं तर तो माझा एक भक्त आहे आणि मी माझ्या भक्ताला माझ्या हातानं त्या ठिकाणी मारू शकत नाही आणि माझ्या हातानं त्याचा मृत्यू सुद्धा नाही. पण तुम्ही आलात, विनंती करतायत म्हणून एक गोष्ट सहकार्याची करतो, ती म्हणजे अशी की वत्रासुराचा वध कुणाकडून आहे हा उपाय मी तुम्हाला सांगतो म्हणतात. इंद्र हस्ते होय मृत्यू ऐसा उपाय करीन सत्यो माझे सामर्थ्य जे गुणातीत त्याचा त्रिधा भाग करीन. हो, त्या वृत्रासुराचा जो वध होणार आहे तो वध निश्चित माझ्या हातानं नाही, पण कुणाच्या हातानं आहे, यात पहिली मदत भगवंताने केली. इंद्र हस्ते होय मृत्यू. प्रत्येक जण आलाय ना जन्माला, निश्चितच त्याचा मृत्यू ठरलेला आहे. मग मृत्यू आहे त्या वृत्रासुराचा सुद्धा, पण इंद्रदेवाच्या हातानं आहे. म्हणून इंद्रदेवाच्या हातानं मृत्यू होण्यासाठी माझं जे सामर्थ्य आहे, माझ्या अंगाचं बल आहे, ते बल एकत्रित न ठेवता मी त्याची 3 ठिकाणी वाटण्या करतो. त्या कशा पद्धतीने ते ऐका म्हणतात. एकांश शरीरी दुसरा अंश वज्रा भितरी तिसरा अंश पृथ्वीवरी ये प्रकारे विभागीन शक्ती. मी माझी जी शक्ती आहे त्रिधा विभागल्या जाईल. काय करील मी इंद्रदेवांना मदत करण्यासाठी माझा शक्तीचा प्रभाव इंद्रदेवाच्या शरीरामध्ये माझा संचार असेल. दुसरा, इंद्रदेवाच्या हातामध्ये असणारा वज्रपाणी इंद्रदेव आहे, मग त्यांच्या हातामधलं जे वज्र आहे त्या वज्राच्या ठिकाणी माझ्या एक शक्तीचा भाग असेल. आणि तिसरं, ही जी धरणी माता आहे, धरणी प्रत्येकाला आधार देणारी आहे, पण माझी शक्ती ज्या वेळेला धरणीमध्ये प्रविष्ट ज्या वेळेला होईल ना, त्यावेळेला वृत्रासुर मारण्यासाठी ती धरणी या वृत्रासुराला ठाव देणार नाही, ठिकाणा देणार नाही. आणि म्हणून 3 प्रकारे मी माझी शक्तीचं विभाजन करून मी वृत्रासुर मारण्यासाठी सहकार्य करतो. भगवंत आपल्या मधुरावाणीने बोलले. वत्रवधा लागुण त्रिधा होतो जाण परींद्राच्या हस्ते पावेल मरण मीन मारीच तया ते. वत्रवधा लागून मी काय करणार आहे, मी त्रिधा होतो जाण, मी 3 ठिकाणी विभागलं जाईल. 3 ठिकाणी माझा अंश त्या ठिकाणी राहणार आहे. परी
परंतु माझ्या हाताने मी मारणार नाही, इंद्राच्या हाताने मरेल, मी न मारित याते. भगवंत सर्वांच्या समोर बोलतात. 80 ऐकोणी विष्णूचे वचन वत्रवधा लागी सिद्ध सुरगण सकाळा सहित इंद्रापन युद्धा लागोणी प्रवर्तला. असं भगवान परमात्म्याचे वचन ऐकले आणि वत्रासुराचा वध करण्यासाठी सकल देवता सिद्ध झालेल्या आहेत. इंद्रदेव सुद्धा सज्ज झाले. पण वज्र जे करायचं होतं, थोडस कथाभाग, कारण वज्र हे दधीची महाराजांच्या अस्थिपासून तयार झालेलं वज्र आहे आणि देवाला संकट पडल्याच्या नंतर संत भक्त मदत करत असतात. आणि असं वज्र त्यांच्या अस्थिपासून तयार झालेलं आपल्या हातामध्ये घेतलं आणि हा पर्वताचा आरी असणारा भगवान इंद्र युद्धासाठी वत्रासुराच्या समोर उभा टाकला. पर्वतारिणे वज्र घेऊन करी जेथे वत्र तप करी तेथवरी येऊन युद्धा पाचारिला वैरी येरु गजरी निघाला. पर्वताचा असणारा तो शत्रू आरुई भगवान इंद्रदेवाने वत्रासुर ज्या ठिकाणी तप करतोय त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र घेऊन घोरांवर युद्ध करण्यासाठी सर्व सुरवरा समवेत त्या ठिकाणी आले आणि इतर सर्व गण असतील, गंधर्व असतील, देव असतील, हे युद्ध पाहण्यासाठी, यांचं द्वंद्व पाहण्यासाठी युद्ध पाहायला उभा टाकलेले आहे. इंद्र आणि वत्रासुर युद्ध करीती घोरांदर स्वर्गी सकळ सुरवर कौतुक पाहाती दोघांचे. इंद्रदेवाने वत्रासुराचं ज्या वेळेला द्वंद्व युद्ध चालू झालं त्यावेळेस हे दोन मल्ल आणि एकाच त्या ठिकाणी तोला मोलाची ज्यावेळेस असतील ती कुस्ती पाहण्यात ती मजा असते. दोन रेडे असतील तेवढ्याच तोला मोलाचे पाठीमाग हटत नसतील तर त्यांची टक्कर पाहण्यातही मजा असते. तसं दोन योद्धे ज्या वेळेला रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करायला उभा टाकतात आणि दोघांचं सामर्थ्य सारखंच असावं त्यावेळेला ते युद्ध पाहण्याची जी मजा आहे ती काही औरच असते. आणि म्हणून सर्व देवांनी आपापल्या विमानामध्ये बसून युद्ध पाहायला सुरुवात केली. दोघे झुंजती उष्ण्या घाई एकमेकासी लोटती पाही ते इंद्र वज्र घेऊन ते समये शिरदैत्याचे तोडिले. दोघ जण युद्ध चालू करत असताना द्वंद्व युद्धामध्ये तिसरा कोणी नाही, इंद्र आणि फक्त वृत्रासुर त्यावेळेला उष्ण्या घावानं युद्ध करायला सुरुवात केली. उष्ण्या घावाने युद्ध करणे म्हणजे एकानं बुक्की आणली की दुसऱ्यानं बुक्कीच आणायची, एकानं लात घातली की लातच घालायची, एकानं धडक मारली तर दुसऱ्यानं धडकच मारायची, एकानं गदा घेतली त्यानं गदाच घ्यायची. असं युद्ध ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला इंद्राने लाघव केलं आणि या युद्धामध्ये जो दैत्य वत्रासुर त्याचं शिर उडवलेलं आहे. दैत्य पडून धरणीवरी जैसा स्वर्गीचा कोसळला गिरी रुधिर वाहे प्रवाह भारी नदी सारिखा लोटला. दैत्य पडवणे धरणीवरी. दैत्य ज्या वेळेला धरणीवर पडला त्यावेळेला कशा प्रकारची स्थिती निर्माण झाली उपमा अलंकाराचा वापर करत असताना म्हणतायत जैसा स्वर्गीचा कोसळला गिरी. स्वर्गातून एखादा मोठा भला पर्वत पडावा तशा प्रकारे शरीर कोसळल्या गेलं आणि नदीच्या प्रपाताप्रमाणे त्या ठिकाणी जल जसं नदीतलं वाहतं तसं त्याच्या देहामधून रक्ताचा प्रवाह वाहू लागला. ऐसा होता वत्रासुर वध झाला सकळाशी आनंद परींद्रासी ब्रह्महत्येचा बाध आते विरुद्ध लागला. मग त्यावेळेला भगवान त्याच्या समोर कोण सांगायला लागलेत कथा? लक्ष्मी म्हणजे सांगतायत. लक्ष्मी म्हणजे म्हणतात वत्रासुराचा वध झाला आणि ज्या वेळेला कंटक नष्ट होतो त्यावेळेला सगळ्याला आनंद होत असतो. गावातली कीड जाऊ द्या, सगळ्या गावाला आनंद होतो. एखाद्या तालुक्यामधला दुष्ट माणूस मरू द्या, सगळ्या तालुक्याला आनंद होतो. या त्रिलोक्यामधला दुष्ट मेला होता म्हणून त्यावेळेला सगळ्यांना आनंद झाला. पण झालं काय?
तर ब्रह्महत्येचा डाग इंद्रदेवाच्या माथी बसला आणि तो डाग लागल्यामुळे त्या इंद्रदेवाला आपली पदच्युती व्हावी लागली. ही नदी न गेली कळा मुकला वीर्य शौर्य महाबळा म्हणे ब्रह्महत्या आली माझी एक पाळा थोराव कळा इंद्राशी. हो, इंद्रदेवाकडे असणारे काय काय गेलेलं आहे. हीन झाला, दीन झाला, दीनता प्राप्त झाली, वीरता होती, शौर्यता होती, अंगामध्ये असणारा बळ होतं तेही गेलं होतं आणि ब्रह्महत्येचा डाग बाळाच्या ठिकाणी लागला होता. अवकळा आपदा त्या इंद्रदेवताला आल्या आणि इंद्रदेव पूर्वी ज्या स्थानावर होता ना त्यापासून त्या ठिकाणी पदच्युत झाला. देशीचा गेला प्रजन्य बहुकाळ पडिले आवर्षण भूतगणाशी न मिळे अन्न प्राणीगण मरते झाले. शास्त्र आम्हाला सांगतं ज्या ठिकाणी एखाद्या ब्राह्मणाची हत्या घडते, जे हत्ती ब्रह्महत्या घडे ते राजी प्रजन्य न पडे. या राज्यामध्ये ब्राह्मणाची हत्या होते ना तिथं पाऊस पाहायला सुद्धा पडत नाही आणि म्हणून चुकून पडत नाही अशी अवस्था झाली. पाऊस गेला, खूप वर्षानुवर्ष आवर्षण पडलं, कोरडा दुष्काळ पडलेला आहे आणि संपूर्ण सृष्टीवर असणाऱ्या त्या जमिनीवरचे झाड वाळले, तृण नाहीस झालं, प्राणी मात्रावर उपासमार आणि तहानेचा प्रश्न निर्माण झाला होता. इंद्र चंद्र पदापासून शेवणी झाले अति दिन सकळ ही सुरवर मिळून श्रीजनार्दन प्रार्थिला. सगळे त्या ठिकाणी आपल्या पदापासून पदच्युत झाल्याच्या नंतर इंद्र आहे, चंद्र आहे, इतरही देव आहेत ते हीन दिन झाले आणि खुर्ची गेली की माणसाला करमत नाही आणि म्हणून सगळे देव आपली करुणा भागण्यासाठी भगवंताच्या समोर हात जोडून श्री जनार्दनाकडे आले आणि भगवंताची प्रार्थना करतायत. देव म्हणते पुरुषोत्तमा तुझे निवर दे वधिल आधमा परिब्रह्महत्या लागली न सोडी कर्मा इंद्राला गी स्वामिया. भगवान आम्ही त्या वत्रासुराला मारले असं नाहीच हो. तुझे वरदे बदले अधमा, अधम असणारा तो नीच असणारा त्या नीचाला आम्ही तुझ्या वरदानामुळेच मारू शकलो. पण भगवंता कोणतंही कर्म केलं की ते कर्म त्या ठिकाणी चुकतच नाही. अगाकर्मी जे उरावे ते सुख दुःखी सुखदुःखी फळावे हा द्या तया ते भोगाला द्यावे देहाई का. देहाला त्या ठिकाणी यावंच लागतं, कर्म भोगावं लागतं आणि ते कर्म आमच्या पाठीमागे लागले. ब्रह्महत्येचं संचित साचल्या गेलंय, त्या संचितातून आम्हाला मुक्त करण्यासाठी भगवान तुमची आम्हाला सहाय्यता पाहिजे अशी विनंती केली. इंद्र तव निमित्ते धारी सृष्टीचा प्रतिपाळ तुझा तुची करी तुची एक चराचरी त्रिलोक्यासी आधार. इंद्रदेवाने तर त्या ठिकाणी भगवंताच्या समोर हात जोडून बोलायला सुरुवात केली. भगवान अहो आम्ही काय फक्त निमित्ताचे आहेत, निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. हे जसं माणसाचं निमित्त असतं तसं मी इंद्रपदावर बसलोय ना निमित्ताचं आहे आणि खरे सूत्रधार तुम्हीच आहात. म्हणून भगवान या सृष्टीचा प्रतिपाळ करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. चराचर सृष्टी राखणं, तिला आधार देणं तुम्हीच करू शकता. म्हणून भगवंता आता इथं आमच्या पाठीमाग लागलेला ब्रह्मपत्तेचा डाग तुम्ही नाहीसा करा आणि या सृष्टीला आधार द्या अशी विनंती चालली. इंद्र ब्रह्म हाते पासून सोडवावा कृपा करुण ऐसे देवाचे ऐकोणी वचन काय करिता झाला विष्णू. हो, या इंद्रदेवाला ब्रह्महत्येपासून सोडवण्यासाठी भगवान श्री विष्णू काय त्या ठिकाणी युक्ती वापरली आणि देवांचे सगळ्यांचं ऐकून घेतलं. आता भगवान कोणतं कर्म करतात आणि त्यामधून इंद्रदेव त्या कर्मापासून मुक्त होतात, ती युक्ती आहे का. विष्णू म्हणे देवासी
ब्रह्म हात्या नास त्या उपायासी इंद्र करावे अश्वमेधासी मेधासी मद प्रित्यर्थ जानपा. भगवान सर्व देवता गणांना सूचना दिली, सल्ला दिला, म्हणतायत की ब्रह्महत्या नाहीशी झाली पाहिजे आणि ब्रह्महत्या नष्ट होऊन इंद्र त्यामधून मुक्त झाला पाहिजे, त्याच्या स्वस्थानाला गेला पाहिजे. यासाठी मी एक सल्ला देतो, तो म्हणजे असा आहे, इंद्रदेवाने अश्वमेध नावाचा याग करावा. हा सल्ला भगवंताने दिलेला आहे. मज प्रित्यार्थ करील यज्ञ करी पावेल निज स्थान ब्रह्महत्येचे होईल दहन पुण्यवान ती लोकी. आणि माझ्यासाठी माझ्या प्राप्तीकरता जर तो अश्वमेध नावाचा याग केला, यज्ञ केला, तर होईल काय? तरी पावेल निज स्थान, स्वतःच जे स्थान आहे त्या स्थानाची प्राप्ती होईल आणि ब्रह्महत्येचं जे पातक आहे त्या पापाचं दहन होईल, होळीच होऊन जाईल आणि इंद्र पापी न राहता पुण्यवान तिन्ही लोकांच्या ठिकाणी होईल, असा भगवंताचे उद्गार निघाले. ऐकून या विष्णूचे वचन सकळ सुरवर मिळून इंद्र होता आपण तयावना पातले. सर्व त्या ठिकाणी देवतांचं ते वचन ऐकलं देवतांनी आणि इंद्रदेव ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी, त्या वनाच्या ठिकाणी आले, कारण या पापातून मुक्त करायचं आहे. त्या स्थानाच्या ठिकाणी आले. पुढं काय करतायत ऐका म्हणतात. देवी शचीपती देखील कैसा हिन दिन पिशाच जैसा इंद्र सावध करुणी सहसा अमरावती अनिला. सर्व देवताने इंद्रदेवाला ओळखलं. हीन दिन कळा गेलेली आहे, सर्व अवकळा प्राप्त झालेली आणि मग अशा अवस्थेमध्ये तरी ओळखलं, पिशाच्या सारखं दिसायला लागलेलं हीनत्व प्राप्त झालेलं इंद्रदेव सावध केलं आणि अमरावती नगरीच्या ठिकाणी अर्थात राजधानीच्या ठिकाणी आणलेला आहे. इंद्र आणोणी अमरावतीशी देवी करोणी अश्वमेधासी यज्ञ संपविली या समयासी ब्रह्महत्या पुढे उभी अमरावतीच्या राहिली. ठिकाणी इंद्राला आणल्याच्या नंतर ब्रह्म अश्वमेध नावाचा याग केला आणि अश्वमेध यज्ञ झाल्याच्या नंतर यज्ञ ज्या वेळेला संपला त्यावेळेला ब्रह्महत्येचं पातक त्या सर्वांच्या समोर उभा टाकलं आणि ते काय बोलू लागला ऐका. ब्रह्महत्या म्हणे देव मज गोडे वस्तीस ठेविला डाव मी इंद्र सोडून कोटे राहो कोण कोण त्या स्थानाप्रती. ब्रह्महत्या म्हणू लागली, मी आता निराधार झाले, मला आधार देणारा कोण नाही, मला सनद करा, मला काहीतरी जागा द्या की मी कोणत्या ठिकाणी राहावं, त्या वस्तीचं ठिकाण सांगा. ब्रह्महत्या बोलली. देव म्हणे ब्रह्महत्येशी तू भावे चतुर्भागे सिमद विभागिले होते देव ऋषी त्या सर्व ही अवधारा. मग सर्व देव आहेत, ऋषी आहेत, ते म्हणले ब्रह्महत्येला की हे जे पातक आहे कोण्या ठिकाणी राहायचं, तर एके ठिकाणी न राहता 4 ठिकाणं सांगितली, 4 ठिकाणी ऐका म्हणतात. तारुण्य यवणे मुसमुशी कांता तेथे राहावे दिनत्रय सर्वथा रजोदर्शनी ब्रह्महत्या दुसरा ठाव हा तुझा. आणि मग कोण्या ठिकाणी राहा असं म्हटल्याच्या नंतर पहिलं ठिकाण सांगितलं, चातुर्माशी पर्जन्य पडे. 4 महिने पावसाळ्याचे दिवस आहेत. त्या 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदी एरवी तरी नदी सर्व बाग मळे त्या ठिकाणी फुलीत जाते, पण पावसाळ्यामध्ये ती अतिशय उग्र रूप धारण करते ना. मग अशा उग्र रूप अवस्थेमध्ये नदीच्या ठिकाणी एक स्थान दिलं. दुसरं स्थान सांगितलं की तारुण्य यवन दशेमध्ये मुसमुसणारी ती कांता, त्या ठिकाणी राहायचं. असे 2 ठिकाणं सांगितलेले आहे. तिसरे वस्तीची स्थान भूमीवरी उखिरडे पाहून राहून सर्व काळी सर्व देशी जाण भूमी सोडून नव जावे. तिसरं ठिकाण सांगितलेलं आहे उखीर रानामध्ये, माळ रानाच्या ठिकाणी, जिथं कसलाही वृक्ष नाही, सगळीकडे काळा पाषाण दिसायला लागलेला आहे, तृण नाही, ज्या ठिकाणी कोणीच नाही, पक्षी नाहीत, प्राणी नाहीत, अशा ठिकाणी उखीरडा ठिकाणी राहा, उखीर रानावर, असं 3रं स्थान ब्रह्महत्येला सांगितलं. चौथी वस्ती पापियाच्या ठाई जे का विभावे मुकणामी पाही
नरदेहाय वणी मुकले भुलले सर्वही, सर्व काळ वस्ती तेथे तुझी. चौथं ठिकाण ब्रह्मा त्याला सांगितलेलं, पहिलं नदीचं ठिकाण, दुसरं स्त्रीचं ठिकाण, तिसरं उकिरड्या म्हणजे उखर रान, माळात राहण्याच्या ठिकाणी, आणि चौथं ठिकाण सांगतायत ते म्हणजे पापी लोक. पापी कोणाला म्हणायचं? नामाची विमुख होणार पापी, तो माणूस पापी आहे, नामापासून विमुख झाला, देव ज्याने विसरलेला आहे, अशा देवापासून दूर गेलेल्या माणसाच्या ठिकाणी तुम्ही राहा, असं त्या ब्रह्म हत्येला देव आणि ऋषीनं सांगितलं. ऐसी ब्रह्म हत्याच हो प्रकारी, वाटून या सुरवरी, इंद्राशी करोनी राज्याधिकारी, अमरावती स्थापिला. अशी ब्रह्मदेवाच ब्रह्म हत्या नावाचं जे पातक आहे, 4 ठिकाणी त्याला वाटा करून दिला. देव आणि सर्व ऋषीगण यांनी त्यांची वाटणी झाल्याच्या नंतर पुढं इंद्रदेवाला अमरावतीच्या राजगादीवर बसवलेला आहे, आणि सर्व आनंदामध्ये त्या ठिकाणी राज्य करू लागला इंद्र. आणि ही कथा भगवंताचे अनुज असणारे लक्ष्मणजी सर्व सभेच्या ठिकाणी सांगतात. शैलार्य अमर पद विराजमान, राजे करी सुख संपन्न, पुढे वर्तले ते कथानुसंधान, श्रोते जनावधारा. हा पर्वतांचा वैरी असणारा इंद्रदेव अमरपदाच्या ठिकाणी विराजमान झाला, राज्य सुख संपन्न त्या ठिकाणी करू लागला. इकडे पुढं काय झालं अयोध्या नगरीच्या ठिकाणी, ते तुम्ही कथा अनुसंधान देऊन लक्ष देऊन ऐका, अशी विनंती तवबा काकाने केली. एका जनार्दना शरण, इंद्रासी देवोनी इंद्रासन, देव झाले स्वानंदे पूर्ण, उडील चरित्र गोड असे. जनार्दन माऊलीच्या चरणावर शरणागती प्राप्त करून झालेल्या अध्यायाचं सिंहावलोकन करत असताना सांगतायत की इंद्रदेवाला इंद्रासन प्राप्त झालं. सर्व देवांना जी अवकळा झाली होती ती सतकळा प्राप्त झाली, म्हणून देव सुखी झाले. पुढचं जे माझ्या रामरायाचं चरित्र आहे अतिशय मधुर गोड त्या ठिकाणी आहे, ते मात्र चुकू नका अशी विनंती करतात. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे का कार्तिकाया पत्रा सर्वधोनाम 63 63वा कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय, कपिवर्य महारुद्र हनुमान की जय, श्री संत एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी सर्वांना.